विठ्ठल 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 दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा रहे धरोनिया थरा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे पावे धावोनिया घरा रहे धरोनिया थरा तुका म्हणे घडे पूजा नाम देव जोडे पावे धावोनिया घरा रहे धरोनिया थरा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताची पंचकृपादानी कधीचा विस्तार पंचकृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशु स्मरण ओ ये सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता गणेश नमो तरी तुमचा नाचना मनोनी नारायणा नमन माझे सारदा नमो तरे तुमचे गायनी म्हणून चक्रपाणी नमन माझे इंद्र नमो तरे तुमच्या भुजा म्हणून गरुड ध्वजा नमन माझे ब्रह्म नमो तरी तुमची कुशी म्हणून ऋषिकेशी नमन माझे शंकर नमो तरे तुमच्या विभूती मनोनी कमलापती नमन माझे वेद नमो तरे तुझाची स्थापित म्हणून लक्ष्मीकांत नमन माझे गंगा नमो तरे तुमच्या अंगुष्टी मनोनी जगजेठी नमन माझे लक्ष्मी नमो तरे तुमच्या पाया तळी मनोनी वनमाळे नमन माझे ऐसे नमन माझे सकळे का देवा नमामणी केशवा नमन मारी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपण देवा निवृत्ती उदारा सोपण देवा भक्ताबाई नमो त्रिभुवन पावन भक्ताबाई नमो त्रिभुवन पावन निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन त्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संतांचे माथा चरणावरी षष्टांग हे करी दंडवत दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या छत्रपती संभाजीनगरचं उपनगर असलेलं जय भवानी नगर आणि जय भवानी नगरमधील पांडुरंग परमात्म्याचे अतिशय लढीवाळ असणारे भक्त शिरोमणी नामदेवराय महाराज यांच्या या दरबारामध्ये गेल्या 28 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सर्व सप्ताहाचे नित्याचे कार्यक्रम असा हा परमार्थपथ येथील आयोजकांनी संयोजकांनी भाविक भक्तांनी पंचक्रोशीतील सर्व संत सज्जनांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे या 28 वर्षाच्या आणि या नामसप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची आजच्या या प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ही सेवा नामदेवराय महाराज यांच्या आशीर्वादाने कृपाप्रसादाने माझ्याकडे आली आणि म्हणून सज्जनांनो आपल्यासमोर सेवा करण्यासाठी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू दीनवत्सल दया सिंधू करुणावंत आणि सर्व भूतांचे हित जपणारे जगदोद्धारक जगद्गुरु श्री संत श्रीमंत श्री तुकोबाराया यांच्या वेदवाणीतील उत्कृष्ट असा 4 चरणाचा देवाचा पत्ता सांगणारा अभंग मायबापांनो आपल्या समोर निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. म्हणून तो असा की या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक 15 दिवसा अगोदर मला या कार्यक्रमाचं निमंत्रण माझ्याकडे आलं. हरिभक्तपरायण संजय महाराज कोळेकर, हरिभक्तपरायण स्वभावने आप्पा, आमचे सुंदर अशा प्रकारचे हार्मोनियम वाजवणारे हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही आदरणीय प्रातस्मरणीय आमचे सुंदर महाराज थोरात आणि यांनी सगळ्यांनी मिळून बैठक घेतली आणि मला फोन केला. म्हणले महाराज तुमचं प्रतिवर्षीप्रमाणे आणि कार्तिकीच्या दिवशी कीर्तन अशा प्रकारचे ठेवलेलं आहे. म्हणलं आपलं घरचंच काम आहे
अगोदर सगळ्यांची तारखी घ्या, जिथं नसलं तिथं मी आहेच, काय का नाही. आणि म्हणून 15 दिवसापूर्वी जे नियोजन झालं आणि 15 दिवसानंतर नियोजन होऊन सुद्धा आपण सगळे नियोजनावाले बिन महाराज बी सगळे आजही आपण कार्यक्रमाला हजर आहोत, ही त्या नामदेवरायाची कृपा आहे. आणि म्हणून नेहमी सांगेल की या कीर्तनरूपी सेवेसाठी जो अभंग आपल्यासमोर निवडलेला आहे, त्या अगोदर असं की या सप्ताहाचं ज्ञानेश्वरी पारायण सांगणारे वाचक हरिभक्त परायण प्रातस्मरणीय आमचे गुरु, मला वाटतं शिक्षण आहे ना, हां, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक रामेश्वर महाराज आमचे लेंडे आणि हरिभक्त परायण ते रामायणाचार्य आहेत बापूराव महाराज लोंढे यांच्या या मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली हा नामसप्ताह सुरू आहे. या कार्यक्रमाला मृदुंगाचार्य, मला महाराज तुमचं नाव मोरे, ऋषिकेश महाराज अगदी सुंदर अशा प्रकारचं पखवाजाचं वादन करतायत. आणि गायनाचार्य आमचे सुदाम महाराज ठोंबरे, आडगावचे तुम्ही ना, मला माहिती मिळाली, आपला परिचय झालेला आहे तसा. सुंदर अशा प्रकारचं सगळी मंडळी, बालगोपाल आणि सर्व संस्थेतले वारकरी संस्थेतले सर्व मंडळी आणि जे कोणी विसरले असतील तेही, आणि सर्व तुम्हा श्रोते मायबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या या तास दीड तासाच्या सेवेसाठी आपण मला शक्ती द्यावी ही मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे वाणी नाही शुद्ध, याती नाही ठाव, भक्ती नाही नाव, मन नाही शुद्ध. महाराज बोलतात की माझी वाणीही शुद्ध नाही, माझी जातीही एवढी पवित्र नाही, शुद्ध नाही, माझ्याकडे भक्तीही नाही आणि मी मनानं देवाची भक्तीसुद्धा करत नाही, तरीसुद्धा तुम्हा संत सज्जनाच्या आशीर्वादाने माझ्याकडं भगवंताने आमच्या सद्गुरूने कृपा केलेली आहे. काय आणि त्या कृपेच्या आधारे मी आपल्यासमोर बोलतोय. तेवीची तुम्हा संताची सभे, माऊलीच्या भाषेत बोलायचं. ऐसी सलगी किर करून लभे, परिमाना वेजे तुम्ही लोभे अपत्यामज. अहो फुसा आपणचे पडविजे, मग पढे तरी माथा तुकिजे, का करवले निचोजे नरिजे बाळका माय. तेवी मी जे जे बोले, प्रभू तुमचेची शिकविले, आणि आता अवधारा जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्ही लाविले जी झाड, आता अवधानामृते वाढ शिंपोणी की जे. विठ्ठल विठ्ठल. हो हो, तुम्हीच मला एखाद्या रागोला आपण पाळतो आणि रागोला बोलणं शिकवल्यानंतर तो शिकवणारच मस्त मस्त वाटत असतं त्याला. वा वा, राघू छान शिकवल्याप्रमाणे बोलतोय. आपलं लहान असं लेकरू, त्याला आपणच बाबा बाबा आई आई नाही शिकवतो, पण ती ज्यावेळेस बाबा बाबा बोलू लागतं ना, त्यावेळेस आपल्यालाच मनापासून आईला आनंद होत असतो. अगदी तसंच माझे झाले. तुम्हीच मला शिकवलं माऊली सांगतात आणि तुमच्या समोरच मी गोड बोलतो. सारस्वताचे गोड तुम्ही लाविले जी झाडं. फक्त एकच काम करायचं की तासभर या झाडाला अमृतरूपी पाणी शिंपडून फक्त शांत राहून एक कीर्तन श्रवण करायचं. एवढी सगळ्यासमोर नम्रतेची, हात जोडून कळकळीची, हृदयपूर्वक अशा प्रकारची विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी सांगत असतो की समाजामध्ये या नामसप्ताची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे, कशा करता करायचे. हे नाही केलं तर नाही का बघत, लोक करते म्हणून नाही करायचे. लोक नामसप्ते करतात मोठाले. आता महाराज मोठे कोणते लहाने कोणते मला अजून नाही कळलं. महाराज कोणते मोठे कोणते छोटे आहेत, ज्याची ढेरी मोठी तो मोठा आहे का काय मला हे नाही कळत. पण मोठे महाराज, मोठा सप्ताह, ह्यो लहाना सप्ताह ही मला नाही कळलं अजून काय. पण मी नेहमी सांगेल की नामसप्ताह आपल्या अवस्थेत बदल होण्यासाठी करायचे. आपल्या अवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे. जर बदल होत नसेल तर कशा करता करायचे, अवस्थांतर झालं पाहिजे. आमचे गुरुवर्य माऊली आडगाव आसाराम बाबा नेहमी सांगायचे, अरे अरे कापसानं नेहमी कापूसपणात नाही राहत जाऊ.
कापसानं कापूसपणातच नाही राहायचं, कापसानं वात बनायचं, आहे का नाही? वात बनायचं. वातीनं नुसतं तसंच नाही राहायचं, तिचं तेलाशी किंवा तुपाशी संपर्क तिचा आला पाहिजे, आहे का नाही? नुसतं तेवढ्यावरही नाही थांबायचं, तर तिचा ज्योतिषी संपर्क आला पाहिजे. तेवढ्यावरही नाही थांबायचं, तिनं त्या ज्योतीनं संतांना किंवा भगवंतांना ओवाळलं पाहिजे, आहे का नाही? आणि या जगामध्ये परीस नावाची वस्तू आहे हे जर का कळलं ना, तर लोखंडानं त्या परिसाचा शोध घेतला पाहिजे आणि आपल्या लोखंडरूपी जीवाचं सोनं करून घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, अवस्थांतर याच देहात होतं. नरदेहामध्येच अवस्थांतर करता येतं, इतर देहामध्ये अवस्थांतर होत नाही. इतर देह नाही असं नाही, इतरही देह आहेत, त्यांनाही हातपाय सगळे अवयव आहेत, पण अवस्थांतर करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये भगवंताने दिलेली नाही. मग आपल्याकडे ती शक्ती दिली. भगवंताने हा नरदेह निर्माण केला. कोणी 30 वर्षाचे, कोणी 40 वर्षाचे, कोणी 50 वर्षाचे, कोणी 60चे, कोणी 70चे, कोणी गेलेत. पुढं कोणाचा नंबर लागलाय. बाबा किती दिवसात सांगतो, हा जो आपला नरदेह ना, याचा भरोसा नाही ना. क्षणभंगोर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आश, काही न तले मग गळा पडेल फास, पोरे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. याचा भरोसा नाही. अल्पायुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धी रात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोगक्षय, काय भजना शिवरले ते पाहेगा. महाराज याच्याकरता नेमकं करावं काय लागेल? संत चरणी भाव धरा, क्षणा नामस्मरा, मुक्ती सायोज्यता वरा, हेचे करा बापांनो. कोण म्हणतं आपल्याला? नामदेव महाराज. आपल्याला काय म्हणतात? बापा. आपण बाप आहे नामदेव महाराजचे. कशा करता बोलता तू? काय या संतांनी आपल्याला बाप म्हणावं एवढी आपली लायकी आहे का? पण येतो हिताचा कळवळा, आपल्या हितांचा कळवळा संताला येतो. म्हणून भगवंतानी बघा अगोदर पृथ्वी निर्माण केली, झाडं झुडपं नद्या नाले निर्माण केले, पहाडं निर्माण केली, बाकीची जीवसृष्टी निर्माण केली, सगळे आडवे जीव निर्माण केले. आडवे सगळे आडवे मौलाना महाराज निर्माण केले, सगळे आडवे. पण त्याला वाटलं, त्या भगवंताला वाटलं की मला जाणणारा, माझं भजन करणारा, कोणीतरी माझ्यापर्यंत येऊन पोचणारा एक मॉडेल बनवायला पाहिजे. म्हणून त्यांनी हे उभं मॉडेल बनवलं. कोणतं? हे मनुष्य देहरूपी उभं मॉडेल. 2 पायाचं हे एकच मॉडेल बरं का, ध्यानात ठेवा. बाकी सगळे आडवे. हे काहीला 1000 पाय आहेत, काहीला 4 आहेत, आणि ते सगळे आडवे चालतात. याला उभा बनवून सुद्धा याच्या इतका आडवा महाराज कोणीच चालत नाही, लक्षात ठेवा. याला उभा बनवलेला आहे, पण आडवं चालामध्ये याचा 1 नंबर आहे, लक्षात घ्या. सप्त्यात आडवं, लग्नात आडवं, भावकीत आडवं, शेताच्या भांडण गेलं का आडवंच, गावात चालन तर आडवंच. याच्याकरता नाही बाबा. अरे किती नामसप्ती झाले, किती पारायणी झाली, किती कीर्तन ऐकले, अजून नाही समजलं, अजून जाग नाही आली. अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होई जागा, अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होई जागा, अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होय जागा. तुका म्हणी पुढे जागा, तुका म्हणी पुढे जागा, अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होई जागा. तुका
म्हणे पुढे जगा, तुका म्हणे पुढे जगा, अजुनी होई जागा, अजुनी होई जागा. अजून तरी होई जागा, तुका म्हणे पुढे जागा. काय कैसे हत्ती घोडे वाडा. अजून तरी जागे बाबा, आता तरी पुढे. हाती उपदेश नका करू नास आयुष्याचा. आता तरी संत विनवणी करतात. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश नका करू. माझा वाडा, माझा घोडा, माझी गाडी, माझी माडी. बाबा तुला एक दिवस त्या माडीत नाही राहता येणार, नाही राहता येणार. अरे तुला त्या गाडीत सुद्धा एक दिवस नाही बसता येणार. म्हणून माझा वाडा माझा घोडा बंद कर. त्या भगवंतानी तुला कशा करता बनवलं याचा अगोदर संताला विचारून विचार कर आणि मग ठरव. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून आपल्याला भगवंताला जाणण्यासाठी आपल्याला भगवंताने निर्माण केलेलं आहे. आता मला एक उत्तर द्या. आपल्याला कमीत कमी इथं बसणाऱ्याला महाराज, नागरे महाराज, सुनील महाराज, आपल्याला देव पाहिजे का नको पाहिजे? खरं सांगा मला, उत्तर द्या. आपल्याला खेळीमिळीत तासभर कीर्तन करायचं पाहिजे का देव? पाहिजे. हां बरोबर, चांगली गोष्ट आहे, पाहिजे तर हरकत नाही. आता मला पुन्हा एक अजून उत्तर द्या की आपण चांगले आहोत शहाणे का आपले बाप शहाणे होते? सांगा मला. द्या द्या द्या, कोणतेही सांगा. कोण शहाणं होतं? बाप शहाणे होते. बरोबर आहे, आपल्यापेक्षा आपले बाप शहाणेच आहे का नाही? आपले बाप शहाणे होते. पुन्हा आता उत्तर द्या, आपला बाप शहाणा होता की आपला आजा शहाणा होता? आपल्यापेक्षा आजोबा शहाणा होता. बरोबर आहे, आजोबा शहाणा होता. आता एकच उत्तर द्या, आजोबा शहाणा होता का पंजोबा शहाणा होता? पंजोबा शहाणा होता. आणि त्या आपल्या पंजोबाच्या आणि खापर पंजोबाच्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय होते बरं का, ते पण होते त्यावेळेस. मग आपले आजोबा पंजोबा शहाणे होते. आपण वेडे आहेत का? नाही, पण त्यांच्यापेक्षा कमी जरा शहाणे. बरोबर आहे की नाही? आपण वेडे नाहीत पण त्यांच्यापेक्षा कमी शहाणे. आपले शहाणे आजोबा पंजोबा त्यावेळेस बाजारला जायचे संसाराचा बाजार करण्यासाठी. कोथिंबिरी, मिरची, मीठ, मिरची, तेल, मीठ काय जे घेऊन यायचे, प्रपंचाचा बाजार करायचे आपले आजी पंजे शहाणे. आणि त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबराय टोपल्यामध्ये देवाला घेऊन यायचे. भावानो, अरे तुम्ही या वस्तू, संसाराच्या वस्तू ज्या घेताय, कोणी वा 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 वा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देवगा कोणी, देवगा कोणी, देवगा कोणी. बघायला की नाही, मला माहिती आहे की आता आपल्याला कोण आधार देऊ शकतं. ह्या 50 आल्या मावल्या पण म्हणलं या बाबा राहू. असो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी. पुढचं वाक्य असं आहे, देव न लगे, देव न लगे. लोक काय म्हणले, आपले आजे पंजे त्यावेळेचे
त्यावेळेचे काय म्हणले, देवन लगे साठवणीचे रुंदले जागे. काय म्हणले आपले आजी पंजे, आम्हाला देव लागत नाही. मग आता आपण तर म्हणलो आपल्याला लागतो, आणि ते म्हणले आम्हाला लागत नाही. मग आता आपण शहाणे आहे का ते शहाणे, मला खरं बारकाईने सांगा. हां, तुकाराम महाराज म्हणले बाबांनो पैसे नका देऊ, फुकट घ्या फुकट. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रोका मोल काही लागत नाही, फुकट न्या फुकट. हे बाजार तर तुम्ही संसाराचा पैसे देऊन करतायत ना, एवढा देव फुकट घेऊन जा. तुकोबार आहे मोठ्यानं ओरडले, नाही ऐकलं. देव न लगे आम्हाला नाही लागत म्हणले देव. का तर आमचं हृदय पंचविषयाने व्यापून गेलेलं आहे, त्या हृदयामध्ये ठेवायसाठी देवाला जागा नाही. पंचविषय आमच्या हृदयामध्ये भरले आहेत, देवाला जागा नाही आमच्याकडे ठेवण्यासाठी, म्हणून आम्हाला देव नको. मग जाऊ दे, आता देव कोणाला पाहिजे का न पाहिजे याच्यात पडतच नाही मी. पण आपल्याला सगळ्यांना आनंद तर पाहिजे ना. आनंदामध्ये काही तडजोड आहे का? एखादा माणूस म्हणतो नाही मला आनंद नाही पाहिजे, मला दुःखच पाहिजे, असं होतंय कधी? सगळ्यांना आनंद पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे, दुःख कोणालाही नको, ठीक आहे? त्याच्यामध्ये काही तडजोड होत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मज लागे दुःख भावे ऐसे भावे ना जीवे, ऐसे भावे ना जीवे, ऐसे भावे ना जीवे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणालाच वाटत नाही मला दुःख झालं पाहिजे, सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. पण जुन्या काळात एक म्हण होती बघा, की प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट मिळते. लक्ष द्या, प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट मिळते. आपण ह्या म्हणी ऐकलेल्या आहेत, आताही आपल्याला माहिती आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नाने जर वाळूचे कण रगडले तर तेल गळतं असं सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असा की प्रयत्न केले तर सगळं काही मिळतं, बरोबर आहे? मग प्रयत्न केल्यानंतर सुख मिळतं का हो? सगळ्यांचे प्रयत्न आपले कशासाठी चाललेत? सुखासाठी चाललेले ना. आटोकाट प्रयत्न चालले, मिळतंय का? मिळतंय? सुखासाठी करीसी तळमाळा, सुखासाठी करीसी तळमाळा, सुखासाठी करीसी तळमाळा, सुखासाठी करीसी तळमाळा. तो पंढरीची जाय एक वेळा, तो पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा. मग तू अवघाती दुःख रूप होते, जन्मजन्मीचे दुःख विसरा. मग तू अवघाती सुख रूप होती, जन्मजन्मीचे दुःख विसरासी. सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, तेथे अवघाचे सुखरूप ओसी, आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. हे पंढरीत गेल्यावर. पण संसारामध्ये आपण जे प्रयत्न करतो रात्रंदिवस सुख मिळवण्यासाठी, सुख मिळतं का आपल्याला? मला हे विचारायचं आहे आपल्याला. बारकांना आपल्या छातीवर हात ठेवून आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपण या संसारात सुखी आहोत का? बारकाईने विचार करा. कारण मुळामध्ये आपण ज्या दुकानात सुख मागायला गेलो ना, ते दुकान दुःखाचं आहे.
ते दुःखाचं दुकान आहे आणि दुःखाच्या दुकानात वडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे हो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे तर सुखाचा विचार संभवतच नाही बरं का. पण मला एक सांगा की आपण जिथं सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो पण सुख आपल्याला मिळत नाही. आपला पत्ता चुकला. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ज्या दुकानात सुखाचं आहे तिथं आपण जात नाही. एवढं कशाला अवघड सांगू. आपल्याला जर पेढा घ्यायचा आपल्याला कोणत्या दुकानात जावं लागतं पेढ्याच्या आणि जोडा घ्यायचा असल्यावर जोड्याच्या आहे की नाही. पेढ्याच्या दुकानात गेलं तर पेढा मिळतो आणि जोडाच्या दुकानात गेलं तर जोडा मिळतो बरोबर आहे जोडा मिळतो. पण आपण जी वस्तू जिथं आहे तिथं नाही शोधत आणि जिथं नाही तिथं शोधण्याचा करतो प्रयत्न म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल जुने कीर्तनकार अगदी आम्ही लहान लहान असताना ऐकलेलं दृष्टांत तुम्हाला सांगतो कदाचित तुम्ही ऐकले असेल. जुने कीर्तनकार सांगायचे एका म्हणे 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीबाईची सुई हरवली. सुई काय सुई हरवली घरामध्ये हरवली. आजीबाईंना काही दिसत नव्हतं म्हणून ती अशी बाहेर आली पटांगणात ओट्यावर उजेडात शोधायला लागली सुई बरं का. सुई शोधायला लागली तर आजूबाजूच्या 2-4 म्हाताऱ्या वाटल्या की काहीतरी हिचं मणी बिनी गळून पडलं की काय. ते बी आल्या आणि त्या शोधायला लागले. 2-4 जणी ह्या आल्या 2-4 जणी त्या आल्या. त्यांच्या सुना पाहतायत म्हणजे काय शोधताय ह्या म्हाताऱ्या म्हणून ते 10-5 जणी आल्या 5-50 जणी झाल्या आणि त्या सगळ्या काय शोधताय काहीच माहीत नाही त्यांना पण शोधू लागल्या. त्या गावातील एक शहाणा व्यक्ती चालला होता रस्त्याने. ती म्हणला काय शोधताय. एक जण म्हणली मला नाही ती शोधती म्हणून मी शोधते ठीक नाही. दुसरीला विचारलं ती म्हणजे मला पण नाही ती शोधती म्हणून मी शोधते. असं करत 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 तू भला मनुष्य त्या म्हाताऱ्या आजीबाईकडे गेला. आजी काय शोधताय. म्हणले वाग्या अरे माई सुई हरवली रे. काय माई सुई हरवली. म्हणले कुठे हरवली सुई तुमची. म्हणले बाळा अरे त्या अंधारे खोलीत. म्हणले मग इथं काय शोधता. म्हटलं तिथं अंधारे तिथं दिसत नाही इथं उजेड आहे इथं सापडल. मला सांगा किती दिवस किती जणींनी ती सुई अंगणात शोधली तर सापडेल. करणा विचार. तसं संसारात कितीही दिवस प्रयत्न केले तर सुख मुळात सापडत नाही. सुख कधीच सापडणार नाही महाराज. आणि म्हणून महाराज सांगतात की सुखा लागे जरी आता करेशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय केवळ आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जेवा सुख नो हे. म्हणून आपण आपल्या आजापेक्षा पंचपेक्षा शहाणे आहोत. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण आजापेक्षा शहाणे आहोत. आणि संसाराचं दुःख जर वर्णन करत बसलं तर आपला तास कशाला 4 तास बी आपल्याला पुरत नाही महाराज. अतिशय दुःख आहे संसारामध्ये. भयान मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर आपल्या आईपासून आपलं लेकरू निघून जाणं हे सगळ्यात मोठं दुःख सांगितलेलं आहे. आपल्या आईपासून आपलं लहान लेकरू किंवा आपलं मूल जाणं हे सगळ्यात मोठं दुःख सांगितलंय शास्त्रामध्ये. एक नाही 5 मुलं द्रौपदीची मारली गेली. अश्वत्थामानं मारली 5 मुलं झोपेमध्ये असताना. लहान 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 बालकं आक्रोश करती. द्रौपदी मोठ्याने ओरडते रडते. किती दुःख झालं असेल तिला विचार न केलेला बरा. मोठ्यानं आक्रोश करते रुक्मिणी. अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला पकडून आणलं द्रौपदी समोर उभं केलं. द्रौपदी हा तुझ्या मुलाचा हत्यार आहे. तुझ्या मुलाचा हत्यार आहे. सांग याचं काय करू मी. सांग उडू का याचं मुंडकं. आणि रागाच्या भरामध्ये अर्जुनाने तलवार उपसली आणि त्या अश्वत्थाम्याला धावून मारणार तेवढ्याचा हात धरला महाराज. द्रौपदीने हात धरला. मालक नका मारू.
मारू नका त्याला. द्रौपदी, अरे याने तुझं लहान लहान 5 मुलं मारली झोपलेली असताना. मालक नका मारू. असं म्हणतात की 9 जणांना 9 ठिकाणी मारणं योग्य नाही. शास्त्रामध्ये पाप सांगितलेले आहेत ते. रथहीन, झोपलेला, अविवेकी स्त्री, बालक, नशात असणारा, मद्यधुंद वगैरे असे 7, 8, 9 जण सांगितले की यांना मारायचं नाही बरं का. मग अगं तू का नाही म्हणतेस द्रौपदी? याने तुझी मुलं लहान होती, अज्ञानी होती, बालक होती, झोपलेली होती, त्याला का नाही मारायचं सांग. याला मारू देच, मला त्याचं मुंडकं मला उडूच दे. मालक मारू नका. याला जर का माराल, बोल तू कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला जर का माराल तर याच्या आईला होईल दुःख, याच्या आईला दुःख होईल. आणि याच्या आईला दुःख झालेलं मला नाही चांगलं वाटणार. का? माझं एक नाही, माझी 5 मुलं गेली. त्या 5 मुलं गेल्याचं दुःख काय असतं मला माहिती आहे. म्हणून जगातल्या कुठल्याच आईचा मुलगा आई असताना तिच्या समोर जाऊ नये. बाप असताना, आईबाप असताना मुलगा जाणं अतिशय महापाप आहे महाराज. पण म्हणून मारू दिलं नाही. कोणाला नाही म्हणते द्रौपदी. द्रौपदी कोणाला थांबवती मारण्या वाचून? अशा थांबायला नाही सांगत. द्रौपदीची 5 मुलं ज्यानं मारले त्याला मारण्यापासून थांबवते अर्जुनाला. काय महाराज, काय याला म्हणतात दया. याला काय म्हणतात? दया. आणि आजच्या कीर्तनाचा आपला शब्दच पाहिला आहे, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. ही दया आहे. काय ही दया आहे. दुसरा शब्द सांगितला की क्षमा. ज्याच्याजवळ दया आहे त्याच्याजवळ भगवंत राहतो. म्हणून पांडवाजवळ दया होती, म्हणून पांडवाच्या घरी भगवंत राहिला. अर्जुनाचे रथी ओय हा सारथी, बक्षी पोये प्रीती सुदाम्याचे. गवळ्याची घरी अंगे गाई बळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला. एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास. मोठा अभंग बघून घ्या. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तिथे भगवंत राहतो. तुम्हाला मी सांगितलं 5 पत्ते भगवंताची या अभंगात 5 पत्ते आहे. एक पत्ता तुम्हाला मी सांगितला. भजन करा, पुढची 4 सांगतो. विडल विडल हो. ही दया द्रौपदीमध्ये होती, म्हणून भगवंत द्रौपदीचे रक्षण करत होता. द्रौपदीवर संकट आले तेव्हा भगवंत धावून येत होता. आपल्या अंतःकरणात दया नाही, आपल्यासाठी भगवंत नाही येणार. म्हणून देव कुठे राहतो तर ज्याच्याजवळ दया आहे त्याच्याजवळ देव राहतो. बस एवढंच सांगायचं मला. दुसरा क्षमा. दुसरा शब्द आहे क्षमा. भगवंताचा दुसरा पत्ता आहे क्षमा. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुर्जन त्या प्रती काय करी. क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्याकडे आहे ना, दुर्जन त्याला काही करू शकत नाही. गरमी वाली का? क्षमा नावाचं शस्त्र आहे तर दुर्जन सुद्धा त्याचं काही वाकडं नाही करू शकत. सिद्धबेटामध्ये आळंदीमध्ये आमची चिमुकली 8-9 वर्षाची मुक्ताबाई रडते हो, मोठ्यानं रडते. ज्ञानदादाने विचारलं, मुक्ते का रडतेस ग? ज्ञानदादा, अरे आपल्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खायची इच्छा झाली म्हणून खापर आणण्यासाठी गेले होते रे कुंभारदादाकडे. खापर घेतलं आणि रस्त्याने निघाले. आपले आहे ना काका, विसोबा काका. विसोबा काका वाटेमध्ये भेटले रे दादा. ते म्हणले, मुक्ते कुठे निघालीस?
सांगितलं त्यांना. ज्ञानदादाला निवृत्तीनाथ दादाला मांडे खायची इच्छा झाली म्हणून परळ आणण्यासाठी कुंभाराकडे गेले होते. हातामध्ये परळ पाहिलं आणि त्या विसोबा काकांनी काठी होती हातामध्ये, काठीनं परळ फोडून टाकलं महाराज. परळ काठीनं फोडून टाकलं. नुसतं फोडून गप्प बसले नाही, कटू वचन बोलले रे दादा मला. ज्ञानदादा अतिशय कडू वचन बोलले. मग ते चांगलं खाण्याची इच्छा व्हावी ती आम्हाला व्हावी. काय चांगलं खाण्याची इच्छा व्हावी ती आम्हाला व्हावी. तुम्ही तर आमच्या तुकड्यावर पोचणारे सगळे आहात ना, तुम्ही तर आमच्या तुकड्यावर जगणारे आहात ना दादा. खूप वाईट वाटलं रे, म्हणून रडते, खूप वाईट वाटलं. ज्ञानदादा म्हणाले मग ते रडतेस कशाला? तुझा दादा ज्ञानदादा असल्यानंतर तुला रडायची काय गरज आहे? मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एवढा त्रास त्या आळंदीमध्ये त्या भावंडांना दिला समाजाने, याचा अर्थ ज्ञानदेवाजवळ शक्ती कमी होती? निर्जीव मातीची भिंत चालवणारे ज्ञानदेव एखाद्या विसोबा काकाचं संपून टाकू शकले नसते त्याला. रेड्याच्या मुखातून वेद बनवणारे ज्ञानेश्वर महाराज एका विसोबा काकाचं काही करू शकले नसते का? पण एवढं करूनही त्यांना क्षमा केली, त्यांना माफ केलं आणि विश्वाच्या साठी ज्ञानेश्वर नावाचा महान अशा प्रकारचा ग्रंथ आम्हाला देऊन गेले. काय म्हणतात त्याला? दया म्हणतात, क्षमा म्हणतात. मग ते रडू नकोस, मग ते नको रडू. तुझा ज्ञानदादा आहे ना, काय करायचं तुला? मांडे. म्हणले ठीक आहे, मांड्याचं पीठ भिजव. आणि ज्ञानोबाराय वनवे झाले. योग सामर्थ्याने आपली पाठ तापवली, लालबुंद केली. ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजले जात आहेत. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका मस्त बसून मांडे खात आहेत. ही मुलं काय करतायत? हे लोक गप्पही बसत नाही. पुन्हा कोण? हे दुष्ट दुराचारी. हिचं तर खापर आपण फोडलं, आता ही नेमकं कशानं बनवती, खाती का नाही, उपाशी राहती म्हणून बघण्यासाठी त्या कुटीकडे गेले. कुटीची झोपडी बाजूला केली आणि डोकावून पाहतायत. ज्ञानोबाराय वनवे झालेले आहेत. मुक्ताई मांडे थापते, ज्ञानोबारायच्या पाठीवर मांडे भासते. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका मांडे खात आहेत. हे कोण पाहतं? विसोबा काका. तेवढ्यामध्ये मुक्ताईची नजर गेली हो विसोबा काकाकडे आणि म्हणाली, मुक्ताबाई, काका काका असे लपून काय पाहता, या ना आत, या आत या. एक मांड खा काका, खूप गोड झाले काका, एक मांड खाऊन तर बघा तुम्ही, या ना आत. मुक्ती कोणाला बोलवते हो मांडे खायला? विसोबा काकाला नाही. ज्यांनी तिचं मांडे भाजण्यासाठी आणलेलं खापर फोडलं त्याला मुक्ती मांडे खायला बोलवते. त्याला काय म्हणतात? क्षमा करून टाकली. क्षमा शस्त्रजया नराची हाती, दुर्जन त्या प्रती काय करी. काहीच करू शकत नाही दुर्जन क्षमा करणारच. म्हणून जिथं दया राहते तिथं भगवंत राहतो, जिथं क्षमा राहते तिथं भगवंत राहतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी आधी करून सगळ्या संतांनी त्रास सहन करून आणि शेवटी ज्ञानोबाराय ज्यावेळेस संजीवन समाधीसाठी निघाले त्यावेळेस नामदेवराय त्यांच्या संजीवन समाधीचे साक्षीदार आहेत. पांडुरंग परमात्मा पंढरपूरहून विठ्ठल रुक्मिणी माता रुक्मिणी आलेत. सगळ्या महाराष्ट्रातून संत मांदियाळी तिथे जमा झाली आळंदीमध्ये. आणि सगळे लोक रडायला लागले, टाळकरी रडायला लागले, माळकरी रडायला लागले, भजनी रडायला लागले, सगळे रडायला लागले. याच्यात नवल नाही. पण स्वतः जगाचा मालक पण रडायला लागला हो. पांडुरंग परमात्मा रडायला लागला. रुक्मिणी माता म्हणते, अहो तुम्ही पण रडताय? म्हणले, रुक्मिणी, देव म्हणे रुक्मिणी, असा एकच योगी देखिला नयनी, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. आतापर्यंत भरपूर बघितले पण असं आत्तापर्यंत नाही बघितला.
तो माझा ज्ञानराज आहे. जो करील याची यात्रा, आजच्या 15 दिवसाला आहे बरं का, है ना, आळंदीची वारी आजच्या 15 दिवसाला. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. ज्ञानोबराची जर वारी केली ना तर आपल्याला तारणं नाही होत, आपल्या सगळ्या गोत्राला तारणं होतं, असं महाराज या अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून क्षमा केली, मोठ्या अंतःकरणाने क्षमा केली. ज्याने ज्याने त्रास दिला त्यांनाही क्षमा केली. म्हणून म्हणतात की ज्याच्याजवळ क्षमा आहे त्याच्याजवळ देव राहतो, ज्याच्याजवळ दया आहे त्याच्याजवळ देव राहतो. हे झाले 2 पत्ते. आता 3रा पत्ता मी आपल्याला सांगणार आहे. पण ज्या दयाच्या घरी किंवा ज्या माणसाच्या हृदयामध्ये दया राहते, ज्या माणसाच्या जवळ क्षमा राहते आणि ज्यांच्याजवळ शांती राहते, असा जो भक्त आहे देव त्याच्याजवळ राहतो, असं महाराज आजच्या अभंगाच्या हो दया क्षमा शांती, 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 दया क्षमा शांती. तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, पावे धावून या घरा, पावे धावून या घरा, जय हो. पावे धावून या घरा, पावे धावून या घरा, हे पावे धावून या धरा, पावे धावून या धरा, पावे धावून या धरा, पावे धावून या धरा. हे दया क्षमा शांती, जय हो. तेथे देवाची वसती, वसती. तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, हे दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. महाराजांनी जिथं दया राहते तिथं भगवंत राहतो, तिथं क्षमा राहते तिथं भगवंत राहतो. अजून एका संताचं वर्णन आपल्या कबीरदासजीचं सांगेल आणि पुढं जाईल. संत कबीरदासजीच्या घरी एकदा उशिरा रात्री संतांची मांदियाळी आली. साधू संत आले, दिंडीवाले. नामदेवराय महाराज मोठं सुंदर वर्णन करतात त्याचं. आता ऐका कवित कबीर, राम सेवेशी तत्पर, संत साधो आली या घरा, कदा पाठ मोरा नभेचे. एकदा उशिरा नामदेवराय सांगतात कबीराच्या घरी पाहुणे आले, संत साधू आलेत.
कोणी एके अवसरी आहे जी मध्यान रात्री संत मांदी मिळून घरी आले घरी कबीराचे. कबीराच्या घरी आले. कबीराचं घर आपल्यासारखं काय स्लॅबचं होतं महाराज. मोडके कोपट जर्जर तेथे कैचे भिंती आवार. मोडकं तोडकं झोपडं होतं, त्याला भिंती नाही आवार नाही काहीच नाही, वरून फक्त काही ऊन वारा पावसाचं रक्षण व्हावं म्हणून. वरवणी उपवासी पोर नांदणू कथोर कबीराची. त्या दिवशी कबीरदाजीची जी मुलं होती ना लहान लहान उपवासी झोपले होते, काही नव्हतं खायला घरामध्ये. आणि ही कबीरदाजीची संपत्ती होती. आणि तेवढ्यात पाहुणे आले. कबीर म्हणे श्रीयेसी काही नैवेद्य करावा देवासी. कबीरदाजीला लक्षात पण आलं नाही आपण उपाशी झोपलो, आपली पत्नी उपवाशी झोपली, आपले मुलं उपाशी झोपले, नाही लक्षात आलं. एवढे खुश झाले पाहुणे घरी आल्यानंतर. आपण पाहुणे आल्यावर खुश होतो का संकट पडतं? म्हणजे मला नाही, महिला मंडळाला जास्त माहिती आहे. 2 पोळ्यात भागणार होतं, याच्या 2 आणि त्याच्या 2. आता हे 4-5 म्हणल्यावर 10-12 पोळ्या वाढणार, बरोबर नाही? काहीच नव्हतं आपल्या घरात. मला वाटतं आहे आता कोणी एवढ्या हलाखीची परिस्थितीत जीवन नाही जगत. कबीर म्हणे श्रीयसी काही नैवेद्य करावा देवासी अवश्य म्हणून तोरेशी अंगीकारी ती पै झाली. आत्ता आणते म्हणली, तिच्या पण लक्षात नाही. गेली ती गाडगे मिडके बघितले, काहीच नव्हतं ना महाराज. बहुत संकट पडले नारी, मनामध्ये संकट पडलं. पाहता धन न दिशे घरी, धन नाही कन्ने आणण्याचा. 2 प्रहर लोटले रात्री बाजारी कोणी असे ना. दुकानं पण लागली. 2 प्रहर रात्र उलटून गेलेले, काय करावं? मग हृदय चिंताक्रांत आणि चिंता पडली, आता करावं काय? पण चिंतेमध्ये कबीरदाजीच्या पत्नीला माहीत होतं, जर चिंताग्रस्त आपणही संसारात झालो ना, आपलं संकट जर आपल्यावर आलं ना, तर त्याच्याकरता एक उपाय सांगून ठेवतो तुम्हाला. फक्त भजन करायचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. कबीरदाजीच्या पत्नीने चिंता मनामध्ये निर्माण झाली, भगवंताचं भजन सुरू केलं. काय बाहेर डोकून बघितलं, दुकानं तर लागले, रात्र झालेली आहे. मेघवर शेती दारुण काळोखी पडली अति कठीण. पाऊस पडतोय, ढग एकदम काळेबंद, बाहेर काही दिसत नाही. पण सत्वर येऊन वाणी आळीसी पदर कमराला कोसला. पाहुणे आलेत ना घरी, उपाशी नाही झोपले पाहिजे. सत्वर येऊन वाणी आळीसी तब कुलपे झाली ही दुकानाशी. सगळे दुकानाला कुलपा लागलेले आहेत. कोणी न बोलती कोणाशी जननिद्रेसी प्रवर्तली. कोण कोणाला बोलते? सगळे झोपलेत, सगळे झोपलेत. पण एका दुकानाची एक फळी तिला उघडी दिसली. ती पटकन त्या दुकानाजवळ गेली. वाणी एक जागत होता ते वेळी. गेली वाण्याच्या दुकानामध्ये. वाण्याला वाटलं एवढ्या रात्री ही अतिशय सुंदर स्त्री माझ्या दुकानात का आली असेल. वाणी पोसे तू कवनाची कवन, सांग तू कोण आहेस, का आलीस रात्र करून. एवढ्या रात्री येण्याचं कारण?
कोण कृत्य तुझे निरूपण श्रुत करणे आम्हा लागी. तुझं काय काम आहे मला सांग, कशा करता आलीस तू? कबीरदाजीची पत्नी म्हणली, ही बघ ऐक वाणी या दादा देऊनी चित्त, कबीर जाणी जे माझा कांत. घरी पाहुणे आले साधू संत म्हणून त्वरित पाठविले. सुंदर वर्णन करतात नामदेव महाराज. माझ्या घरी पाहुणे आले रे, घरी काही नाही आणि म्हणून मला दुकानामध्ये पाठवले. दादा सामान दे, मला पैसे नाहीत माझ्याकडे आत्ता, पण लिहून ठेव. गळ्याची शपथ घेऊन सांगणार, रुपया पण नाही बुडवणार तुझा, पण आम्हाला सामान द्या रे. विनवणी करू लागले. तव तो नष्ट दुराचारी, कामातुर झाला असे भारी. त्याची दृष्टी कामातुर अशा प्रकारची झाली. म्हणे ऐक सुंदरा वचन माझे, तिला बोलू लागला, तुला लागेल तितकं सामान मी, तुला पाहिजे तेवढं घेऊन जा, पण माझ्या काही गोष्टी तुला ऐकाव्या लागतील. पाहोणी वाणियाची चंचल दृष्टी, तवती सत्वधैर्याची पेटी. ती काय साधी होती का महाराज? ती म्हणल्या उठी वेगी सेठ, देई सामग्री आम्हासी. ठीक आहे म्हणलं, तू म्हणशील तसं होईल, पण अगोदर मला सामान दे. माझ्या घरी पाहुणे उपाशी आहेत, सामान दे. मी सामान घेऊन स्वयंपाक करून त्यांना जेव घालीन आणि तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. तो म्हणाला तसं नाही जमत. अविश्वासू माणूस पुन्हा विश्वास ठेवत नाही महाराज. मला वचन दे म्हणले. आधी त्यानं वचन दिलं. म्हणले ठीक आहे. सामान घेतलं. खूप मोठा आहे कथा भाग, थोडंसं पळत पळत सांगतो. सामान घेतलं आणि निघून गेली. स्वयंपाक केला, साधू संतांना जेवण तृप्त केलं, झोपी घातलं आणि कबीरदासजीला झोपडीच्या बाहेर बोलवलं. सांगितलं की सगळं हकीकत सांगितली की मला तो सामान देत नव्हता, त्याने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे, मला त्याचं वचनपूर्ती करण्यासाठी जावं लागेल. कबीरदासजी काय बोलले? त्या वाणियाचे उपकार आम्हावरी झाला शे थोर. अगं आपल्या घरी पाहुणे आले, त्या वाण्याचे खूप उपकार झाले आपल्यावर. बाहेर तर पाऊस पडतोय, रात्रही खूप झालेली आहेत. तू एक काम कर, मी तुला घेऊन जातो. कबीरदासजीने एक वाकळ टाकली खांद्यावर. बायको ओली होऊ नये, केस सुद्धा ओला होऊ दिला नाही महाराज. आणि त्या वाण्याच्या दुकानापुढे नेऊन कबीरदासजीने आपली पत्नी उभी केलेली आहे. तो वाट पाहत होता. वाणी वाट पाहत होता, कशी ठकून गेली, कशी फसवून गेली, अजून कशी आली नाही, सामान घेऊन गेली वगैरे वगैरे मनामध्ये. आणि दुष्ट माणसाच्या मनामध्ये असे विचार येतच असतात. विठ्ठल विठ्ठल. नेऊन सोडलं. कबीरदासजी निघून गेले. वाजवली दुकानाची फळी. वाणी खुश झाला. म्हणली ये मध्ये. मध्ये गेल्यानंतर त्याला एक अकस्मात अचानक काहीतरी वेगळं दिसलं. म्हणजे एवढा बाहेर पाऊस चालू आहे, तुझ्या केसाला सुद्धा पाऊस लागलेला नाही, तुझ्या अंगावरचे कपडे सुद्धा ओले नाही, तुझ्या पायाला चिखल नाही, माती नाही, तू कोरडी आलीस कशी? मला याचं उत्तर आधी दे. कशी कोरडी आलीस? कबीरदासजी कांता म्हणते, ऐका गा शेटिया धर्मवंता, बोलती झाली कबीर कांता. हे धर्मवंत शेठिया, की पाहुणे माझे घरी तृप्त करून मी आले आणि माझे कबीरदासजी आहेत, माझे पती आहेत. कबीर माझा जीवाचा जीव लाग, स्कंदी वाहून आणले चांग. माझ्या पतीनं मला कांबळीमध्ये झाकून आणि कोरडीत आणलीस रे. आणि म्हणून तुझं तू काय वचनामध्ये तू तुझं काम उरकून घे, तुला काय सुख पाहिजे ते माझ्याकडून घेऊन टाक. असं म्हटल्याबरोबर महाराज कबीरदासजीने स्वतःची धर्मपत्नी आणून घातल्यानंतर असं म्हटल्याबरोबर तो वाणी थरथर कापायला लागला. वाणीचा हात थरथर थरथर कापायला लागला. म्हणजे आई, अन्याय झाला माते, मज क्षमा करी दुरिते. पाय पडायला लागला. चुकलं माझ्याकडून.
मला क्षमा कर, मी विषय आहे, मी पामर आहे, मला क्षमा कर, मी पापी आहे. पाया पडायला लागला. कबीरदाजी त्या पत्नीच्या पायावर अश्रूचा अभिषेक केला. पाय सोडायला तयार नाही. मला कबीरदाजीकडे घेऊन चला, माझा उद्धार करा, मी पापी आहे, मी दीन आहे, मी मूर्ख आहे वगैरे वगैरे दुःशासन द्यायला लागला. लक्षात आलं, म्हणले चल. कबीरदाजीच्या घरी घेऊन गेले. कबीरदाजीच्या पायावर तसंच मोठ्यानं हंबरडा फोडला त्या वाण्यानं. माझ्याकडून चूक झाली, माय बापा मला क्षमा करा, मला क्षमा करा. कबीरदाजीनेही अंतमनाने सगळं जाणलं होतं. त्याला पश्चाताप झालेला आहे. काय त्याला पश्चाताप झालेला आहे. म्हणून कबीरदाजीने सुद्धा काय केली, क्षमा केली. आणि म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. किती तुमच्याकडे पैसे आहे आणि किती चलन आहे, तिथे देवाची वस्ती नाही. देवाचे पत्ते सांगणारे 3 नव्हे 2, दया आणि शांती तुम्हाला मी सांगितली. तिसरं सांगणारी शांती. देहूमध्ये शिवबा कासाराच्या पत्नीने जगद्गुरू तुकोबारायाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. मला सांगा, आपल्याला जर थोडासा चटका बसला तर कमीत कमी 2-4 दिवस ते औषध लावून चोळावं लागतं. आग होती महाराज. तुकाराम महाराजांच्या अंगावर फोड आलेत, फोड. काय त्रास झाला असेल विचार करा ना, किती त्रास झाला असेल महाराजांना. तरी सुद्धा हो जळे माझे काय लागला देवा, जळे माझी काय लागला मनवा, जळे माझे काय लागला मनवा. जळ माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माय बापा. पांडुरंग होताच की त्यांच्या मागं. म्हणून काहीच न बोलता जगद्गुरू तुकाराम महाराजांवर सामर्थ्य नव्हतं का त्या शिवबा कासाराच्या पत्नीला रोखण्याचं? होतं, पण फक्त भजन केलं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, ही तुझी इच्छा आहे देवा, काही हरकत नाही. नुसते शांत राहिले. त्या देहूमध्ये मंबाजी गोसाव्यांनी काट्याने तुकाराम महाराजांना मारहाण केली.
रक्तबंबाळ होईपर्यंत तुकोबरायानं मारलं. अंगातले सगळे कपडे रक्तानं लाल झाले. मंबाजी कसं त्या गोसाव्याला धडा शिकवू शकत नव्हते का? एवढं सामर्थ्य होतं, पण नाही. कारण शांत राहणं, दया करणं, क्षमा करणं मुळात हा संतांचा स्वभाव आहे. वासुदेव हरी काहीच नाही, पांडुरंग हरी भजन करत राहायचं. आपल्या देहावर काय परिणाम होते याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. 108 वेळेस येऊन अंगावर तुकलं आमच्या नाथबाबाच्या. 108 वेळेस वर सुद्धा बघितलं नाही झाडाकडं. आंघोळ करून यायचे, पुन्हा निघायचे. 108 वेळेस. यांना राग कसा येत नाही. म्हणून एका ब्राह्मणाला म्हणे पैसे दिले, पैज लावले की राग आण, तुला एवढे एवढे पैसे देतो वगैरे वगैरे. तो गेला. नाथबाबा पूजा करत होते देवघरामध्ये. बुटा सगळंच मध्ये गेला. नाथ महाराजांनी लांबून पाहिलं. गिरजे आपल्या धर्मपत्नीला सांगतात, अगं गिरजे बघ या ब्राह्मण बुवाचं किती प्रेम आहे माझ्यावर. अगं या प्रेमाच्या उत्कंठेपोटी पायातला बूट काढावे विसरले. बघ किती प्रेम करतात माझ्यावर. नाथबाबा उठले, त्याच्या पायातला जोडा काढला, बाहेर नेऊन ठेवला. गिरजाबाई सांगितलं पाणी ठेव गरम, यांचे हातपाय धुई, यांना स्नान घाल आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कर. त्याला वाटलं जमलं नाही, आपण पैज हरतो की काय. पुरणपोळीच्या स्वयंपाकाला बसल्यानंतर जेवायला त्याने पाटकोळी उडी मारली म्हणे गिरजाबाईची. पुन्हा एकनाथ महाराज बोलले, गिरजे सांभाळ, पडतील ब्राह्मण बुवा. नाही म्हणले, काळजी करू नका नाथ, मला लेकर सांभाळायची सवय आहे ना. सांगायचं काय की शांती. आणि म्हणून ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे, ज्याच्याजवळ शांती आहे, त्यांच्याकडे सुख आहे, त्यांच्याकडे भगवंत आहे. शांती परते नाही सुख, 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 शांती परते नाही सुख. येर आवघेची दुःख, येर आवघेची दुःख, मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. येर आवघेची दुःख, येर आवघेची दुःख, मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनोनी शांती धरा. उतराल पहिलं तेरा. आपला संसार समुद्रातून जर आपल्याला पार व्हायचा असेल, दया, क्षमा, शांती हे गुण अंगी करावे लागेल. 3 पत्ते भगवंताचे तुम्हाला सांगितले. एक जण मला महाराज मग असा महात्मा दयाशील, क्षमाशील, शांती धारण करणारा महात्मा आम्ही कुठं शोधायचा. बाबा म्हणले, अरे भल्या माणसा कुठं शोधत नको बसू. तू स्वतः दया तुझ्या अंगी बाणव. तू क्षमा नावाचं शस्त्र तुझ्या अंगात तयार कर. तू क्षमा करायला शिक, तू दया करायला शिक. तुझ्या अंगामध्ये ती गुण आले पाहिजे. दैवी गुण आहे हे तुझ्या आले पाहिजे. शांती तुझ्या अंगामध्ये तू धारण कर. आणि एवढंच काय, तू जर हे गुण धारण केले तर देव तुझ्या घराला पळत येईल, धावत येईल. अभंगाचं दुसरं चरण. पावे धावनिया घरा, पावे धावनिया घरा, पावे धावनिया घरा, पावे धावनिया घरा. हे राहो धरोनिया थारा, रावण्या धरोनिया थारा, पावे धरोनिया घरा, पावे धरोनिया घरा. राहो धरोनिया थारा,
घरा हे पावे धावोनिया घरा घरा राहो धरोनिया थारा राहो धरोनिया थारा थारा राहो धावोनिया थारा हो पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा. महाराज सांगतात की तो भगवंत धावत पळत तुझ्या घराला येतो आणि नुसतं घराला नाही येत तर त्या घराच्या आश्रयानं राहतो. धावे राहुनिया थारा पावे धावनिया घरा आणि राहे धरुनिया थारा त्या भक्ताच्या आश्रयाने राहतो. म्हणून 36 वर्ष नाथबाबाच्या घरी पाणी भरण्याचं भगवंतांनी काम केलं. विडल विडल म्हणून जिथं दया जिथं क्षमा तिथं शांती तिथं भगवंताची वस्ती आहे. ह्या जर आपल्या जर क्षमा आपण धारण केली दया धारण केली शांती धारण केली तर भगवंत त्याच्याजवळ राहतो. नव्हे नव्हे त्याच्या घराला येऊन राहतो आणि त्याच्या घराला नुसतं राहत नाही तर त्याच्या आश्रयानं राहतो. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सुद्धा मनापासून दया क्षमा चुकलं जरी एखादं आपल्या अंगावर जर कोणी चुकलं तर माफ करावं लागेल. करू का आपण का बरं मग आपण दिखाऊ बघतायत का काय हा असो ठीक आहे हरकत नाही. आता आपण काय करू आपला वेळ होत आलेला आहे 15 मिनटं बाकी राहिले. एकदा मोठ्याने प्रेमपूर्वक अशा पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. विडोबार खुमाये 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 जय विडोबार खुमाये जय विडोबार खुमाये जय विडोबार खुमाये विडोबार खुमाये विडोबार खुमाये कुंडली गरुडा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत नामदेव महाराज की जय विडोबार खुमाये 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 विडोबार ओ दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा. आता या 2 चरणामध्ये आपल्याला भगवंताची 3 पत्ती सापडली. एका जणांनी विचारलं महाराज वेळ झालेला आहे 4था पत्ता लवकर सांगा. तर 4था पत्ता महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हो कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाटे हो कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे लोटे बराडिया
ऐसा लोटे पावे धावनिया घरा पावे धावनिया घरा बरालिया लोटे बरालिया लोटे पावे धावनिया घरा पावे धावनिया घरा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. बराडी हा शब्द आलेला आहे, बराडी. आणि चौथा पत्ता सांगतात की जिथं कीर्तन चालू आहे तिथे देव असतो. लक्षात ठेवा, कीर्तन जिथे चालू आहे तिथं देवाचा पत्ता चौथा सांगितलेला आहे. पण या चौथ्या चरणामध्ये कीर्तनाचे वाटे बराडी ऐसा लोटे. बराडी माहिती का कशाला म्हणतात? बराडी काही कळतंय? नाही समजत ना? बरं जाऊ द्या. तसाच एक शब्द आहे बघा, तो आपल्याला माहिती आहे, वऱ्हाडी. वऱ्हाडी कशाला म्हणतात? मोहतीला जाणार, मोहतीला जे जातो त्याला वऱ्हाडी म्हणतात का? कशाला म्हणतात? लग्नाला जातो तो, बरोबर आहे. लग्नाला जाणाऱ्याला वऱ्हाडी म्हणतात. एका जणाच्या मुलीचं लग्न अर्जंट जमलं, बराडी सांगतो तुम्हाला. अर्जंट मुलीचं लग्न जमलं, त्यांनी सांगितलं वेळ कमी आहे, पत्रिका छापल्या आणि लगेच जे काय प्रतिष्ठित लोक सगळ्यांना गावामध्ये पत्रिका दिल्या. महाराज, सुंदर महाराज थोरात लग्नाला यावर का? आग्रहाचं निमंत्रण आहे. दाजी लग्नाला यावर का? सुनील महाराज नागरे लग्नाला यावर का? भाऊसाहेब महाराज लोंढे लग्नाला यावर का? पत्रिका दिल्या, आमंत्रण दिलं. अर्जंट लग्न आहे उद्या सकाळी 11 वाजता. मला बरं, सकाळी लोक बस राहील म्हणले आपली पुतळ्याजवळ, त्या बसमध्ये बसायचं, यायचं, काही काळजी करायची नाही. निमंत्रण पत्रिका सगळं दिलं. याला काय म्हणतात? बसमध्ये लोक जाऊन बसले आणि त्याला बसमध्ये लोकांना काय म्हणतात? वऱ्हाडी, आहे का नाही? वऱ्हाडी. पण त्या गावातला, त्या भागातला एक माणूस अतिशय वक्ता कळतो ना, की जो आपल्या समोर पण नाही आला पाहिजे. वक्ता, अतिशय वक्ता. वक्तानी वक्ता. आता बरेच जण वक्ते ते सोडून देत, त्याचा काही आपल्याला विषय असो. तर त्याला मूळ नाही, पत्रिकाने कोणाचीच इच्छा नव्हती की त्यांना लग्नाला यावं, कोणाचीच नाही. पण अशा लोकांना लग्नाला आल्यापासून करमतच नाही. म्हणून त्यानं काय केलं? सगळ्याच्या अगोदर आंघोळ केली, सगळ्याच्या अंगावर उपरणं टाकलं आणि गेल्या त्याला जागा नाही मिळाली. ड्रायव्हरशी वशिला लावला महाराज. ड्रायव्हर सोबत वशिला लावला, त्याला सुपारी, पान सुपारी काहीतरी चारलं आणि सांगितलं मला जागा दे. त्या ड्रायव्हरनं काय जागा दिली त्याला आणि तो लग्नाला गेला. लग्नाला गेल्यानंतर तिथं सगळी वऱ्हाडी मंडळी जेवायला बसली, पण ही जेवायला नाही बसलं. इथं पंक्तीत उभं राहिलं, इथं वाडा, तिथं वाडा, अमक्याला वाडा, सगळी चक्र मारायला लागलं. लोकांचीच कडी धाऊ धाऊ वाडी, काय दुसऱ्याची कडी धाऊ धाऊ वाडी, बरं का? ठीक आहे. त्याच्यानंतर ते फोटो काढतात ना लग्नात, फोटो काढतात ना लग्नामध्ये फोटो. त्या फोटोमध्ये सुद्धा प्रत्येक फोटोमध्ये कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात तो असायचाच. त्याला करमतच नव्हतं, आपण फोटोत पाहिजेच, बरं का? म्हणजे मला सांगायचं काय की जो बिना निमंत्रणाचा येतो त्याला बराडी म्हणतात. ज्याला निमंत्रणाची गरज नाही, बिना निमंत्रणाचा येतो त्याला म्हणतात बराडी. तसा आमचा देव भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा, याला निमंत्रणाची गरज नाही. जिथं नामघोष चालला, जिथं कीर्तन चाललं, तिथं तो धावतच येतो, पळतच येतो. त्याला अजिबात निमंत्रणाची गरज लागत नाही. म्हणून बराडिया ऐसा लोटे, कीर्तनाची वाटी बराडिया ऐसा लोटी, त्याला गरज नाही सांगायची. अलग लक्षात. म्हणजे महाराज अजून एक पत्ता आहे आणि तो पत्ता म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे गडे, तुका म्हणे गडे,
तुका म्हणे गाडे 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 तुका म्हणे घडे तुका म्हणे घडे तुका म्हणे गाडे तुका म्हणे गाडे तुका म्हणे गाडे तुका म्हणे गाडे तुका म्हणे घडे तुका म्हणे घडे तुका म्हणे घडे तुका म्हणे घडे तुझ्या नामे देव जोडे तुझ्या नामे देव घडे तुझ्या नामे पूजा घडे तुझा नाम देव जोडे पूजा नामे देव जोडे. कोणी म्हणलं महाराज आम्ही रोज पूजा करतो. महाराज म्हणले पूजा करायची आवश्यकता नाही बाबा, पूजा करा, पूजा करणं वाईट नाही, पण नामस्मरण केलं ना तर ती देवाचीच पूजा होते. काय म्हणून तुका म्हणे घडे पूजा नामस्मरण देव जोडे. देवाचा पत्ता 5वा सांगितला नामस्मरण. आणि अगोदर कोणाचं करायचं? संतांचं. आपण एकदा टाळी वाजवा आणि मोठ्यानं संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पावे धावनिया घरा राही धरोनिया थारा. कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटी. पावे धावनिया घरा राही धरोनिया थारा. तुका म्हणे घडे पूजा नाम देव जोडे. पावे धावनिया घरा राही धरोनिया थारा. संत सज्जनांनो, मायबापांनो, जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगावर भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये कार्तिकी एकादशीच्या महान पर्वावर हे पुष्प 4थं गुंफण्याचा मी प्रयत्न तुम्हा संत सज्जनाच्या आशीर्वादाने, संतांच्या भगवंताच्या आशीर्वादाने मी आपल्यासमोर या अभंगाचा तोडका मोडका विचार सांगितलेला आहे. तो विचार भगवंताला आणि तुम्हा श्रोत्या मायबापाला पटेल, आवडेल अशी आशा व्यक्त करतो. काही जर बोलण्यातून माझ्या दोष असतील ते माझे समजावे आणि काही जर बरं वाटलं असेल तर माझ्या संतांचं, माझ्या सद्गुरूचं समजावं. काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे. सलगी लाडे कोडे मद क्षमा करावी.